तर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटलांनी देखील रोहित पवारांवर गंभीर आरोप केलेत। रोहित पवार फक्त खोटे आरोप करतात। अजित पवारांना सर्वात जास्त त्रास हा रोहित पवारांनी दिलाय। राजकारण करण्यासाठी वाटेल ते आरोप करतात। प्रसिद्धीसाठी रोहित पवारांचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचं ते म्हणतात। रोहित पवार हे तुतारीचे आमदार आहेत आणि पवार साहेबांच्या पक्षाचे आमदार असताना त्यांचं सगळ्यात जास्त लक्ष जर कुणावर आहे तर ते आमच्या पक्षावर आहे। मी अतिशय जबाबदारीने एक अजितदादांचा जवळचा कार्यकर्ता आणि त्या परिवाराच्या अत्यंत जवळचा असल्याचा कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी सांगू शकतो। अजितदादांना हयातीत त्यांच्या हयातीमध्ये अलीकडच्या काळात सगळ्यात जास्त छळ कोणी केला असेल तर तो रोहित पवारांनी केला। अजितदादांना प्रचंड मानसिक त्रास जर कोणी दिला असेल तर रोहित पवारांनी दिला। हे रोहित पवार जे आता अजितदादा गेल्यानंतर जे त्यांच्या अपघाताचं भांडवल करून ज्या पद्धतीने मांडणी करत आहेत आणि त्यांच्या अपघाताच्या संदर्भानं चौकशीचं निमित्त साधून अजितदादांच्या संदर्भातली सहानुभूती आणि लिगसी स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करत आहेत। याच्यामध्ये 2029 सालचं राजकारण दडलेलं आहे। उमेश पाटील म्हणजे बारामती पोटनिवडणुकीमध्ये अजितदादांच्या बारामतीच्या ऑफिसच्या खुर्चीवर बसलेले तेच का उमेश पाटील? कदाचित तेच असू शकतील असं मला वाटतं। विषय एवढाच आहे की पूर्वी काय झालं कसं झालं याच्यापेक्षा जेव्हा शेवटचा दादांचा काळ होता 4-5 महिने, दादांबरोबर कोण होतं इलेक्शनमध्ये फिरत असताना? तुम्ही पिंपरी चिंचवड घ्या, पुण्याचं इलेक्शन घ्या, जिल्हा परिषदचं इलेक्शन घ्या, तेव्हा आम्हीच होतो ना। आता दादा आणि आम्ही कुठं ना कुठं त्या ठिकाणी काही गोष्टी आमच्या समजुता झाला असेल, समजून घेतल्या गेल्या असतील आणि त्यानंतरच आम्ही एकत्रित त्या ठिकाणी राहिलो आणि भाजपच्या विरोधात तिथं बोलत राहिलो। त्यामुळे हे जे काही नवीन हिरो बनण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत त्यांचं एवढं राजकीय महत्त्व नाही असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।